जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देव. फिलिप्पिकरास पत्राचा 4 अध्याय सद्बोध. म्हणून प्रियजनो, ज्या तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसे स्थिर राहा. मी युवदियेला विनंती करीतो व संतुकेला विनंती करीतो की तुम्ही प्रभूच्या ठाई एक चित्त व्हा. आणि तसेच हे माझ्या खऱ्या सोबत्या, मी तुलाही विनवतो की ह्या ज्या स्त्रियांनी माझ्या बरोबर आणि क्लेमेत व ज्यांनी नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहे असे माझे सहकारी यांच्याबरोबर सुवार्थीच्या कामी श्रम केले, त्यांना सहाय्य कर. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन, आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. बंधूंना शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जे काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले पाहिले ते आचरित राहा. म्हणजे शांतीदाता देव तुम्हा बरोबर राहील. वाचलेले वचन देव आशीर्वादित करो. आमेन.